स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत आणि श्रीलंकन सैन्याची एकत्र योग साधना आहे। श्रीलंकेच्या आर्मी ट्रेनिंग स्कूल मधलं खास दृश्य। मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी पुढच्या 5 वर्षात मोठी संधी, तर 75,000 नोकऱ्या उपलब्ध करून देणार असल्याची मोदींची घोषणा। लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरणाऱ्या महिलांना मोठा दिलासा। आता 31 ऑगस्ट नंतर सुद्धा करता येणार अर्ज। कुठल्याही अंतिम मुदतीशिवाय फॉर्म भरणं सुरू राहणार असल्याची आदिती तटकरे यांची माहिती। सहा वर्षांनंतर पहिल्यांदाच एसटी मोठ्या फायद्यात। जुलै महिन्यामध्ये कमावला तब्बल 2 कोटींचा नफा। बच्चू कडूंची नाराजी दूर करण्यासाठी चंद्रकांत पाटील आता मैदानात। अमरावतीमध्ये कडूंच्या निवासस्थानी स्नेहभोजनानिमित्त घेणार भेट। पुण्यातल्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये कर्णकर्कश आवाजावर निर्बंध। विसर्जन मिरवणुकीमध्ये आता पोलिसांचा असणार वॉच। भूस्खलनानं हादरलेल्या वायनाडमध्ये आता 24 तासात अतिवृष्टीचा इशारा। हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी। एसटी बस आणि दुचाकीच्या अपघातात एसटीने घेतला पेट। साताऱ्याजवळील पुणे बंगळुरू महामार्गावरील घटना। दुचाकी चालकाचा होरपळून मृत्यू। मुंबई विमानतळावर 1.25 कोटीचं सोनं जप्त। सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई, 3घांनाही अटक।